पुरंदरकडच्या रामोशांना सोडायचं नाही. उमाजी नायकांची सगळी रामोशी माणसं पेटून उठली. पुरंदरकडचे रामोशी आणि उमाजी नायकांची टोळी एकमेकाला भेटली आणि बघता बघता रामोशांची खुली कत्तल आरंभली. तोपर्यंत 100ची चिरेबंद फौज घेऊन आलेल्या निजामांचा सेनापती इनामदारानं रामोशांना कैद करण्याचा हुकूम सोडला. कैद करोईस नमक हराम को. आणि मग उमाजी राजांच्या जवळ असलेल्या फक्त 22 रामोशांनी प्रतिकार करायला सुरुवात केली. समशेर 72 असलेल्या या 22 वाहकांच्या पुढे जाण्याची छाती त्या 100च्या चिरेबंद फौजेची झाली नाही. आणख्या 150च्या शिबंदीची कुमक मिळताच इनामदाराच्या 250च्या चिरेबंद फौजेचा रामोशांभोवती वेढा पडला आणि एक एक वाहक 10 जणांना भारी पडायला लागला. वाऱ्यासारखा सळसळत राहिला, विजय सारखा कापत राहिला. वारांची पोचार झाली, रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या आणि बघता बघता एक एक रामोशी यवनांच्या वारानं खर्ची पडला. यामध्ये 10 रामोशी कामी आले, 8 जखमी झाले आणि बाकीचे कैद केले. आणि कैदेत पडलेल्या उमाजी नायकांना दुसऱ्याच दिवशी खबर मिळाली. जखमी झालेला उमाजी नायकांचा चुलत भाऊ, उमाजी नायकांच्या काळजाचा ठेवा राघू रामोशी गेला. रामोशांच्या इमानासाठी मेला. रामोशांची शान गेली आणि उमाजी नायकांचा हात डोक्यावरच्या पगडीवरती गेला. अरे राघू रामोशी म्हणजे आपली शान, ती शानच आता उरली नाही तर डोक्यावर बांधायची ही शान आपल्या काय कामाची. नायकांनी सरती शिपागोटा फेडला, भिरकावून दिला आणि घेतली शपथ, जोपर्यंत रामोशांना न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत पागुट बांधणार नाही. आणि निजामाच्या कैदेत खितपत पडलेल्या उमाजी नायकांना कळून चुकलं, हिता आपण कुजून मेलो तरी आपल्याकडे कोणी बघणार नाही. नायकांनी युक्ती लढवली. निजामाच्या कैदेतून सुटण्यासाठी तिथल्या अंमलदाराला पैशाची लाच दिली आणि सगळ्या रामोशांना घेऊन नायकांनी पुरंदर गाठलं. पण आपल्या जन्मगावात भिवडीत आलेल्या उमाजी नायकांना एका असह्य दृश्यानं व्याकुळ करून टाकलं. एका खोपटापुटनं जाता जाता भूक भूक म्हणून ओरडणारी पोरं दिसत होती. जाणती माणसं आपल्या नशिबाला दोष देत कर्माला हात लावून बसलेली. म्हातारी कोतारी आपल्या कातड्यांच्या पिशव्यातली हाडं सांभाळत जगत होती. कोणीतरी खंगून खंगून मारताना दिसत होतं, कारण पेशव्याने त्यांच्या डोक्यावरती पाय ठेवला होता. पेशव्याने रामोशांच्या घरादाराची राख रांगोळी केल्यापासून पुरंदरची रामोशी जगण्यासाठी मरायला लागली. आणि त्या पेशव्यांच्या अत्याचारानं लडबडलेली ती रयत बघून उमाजी नाईक व्याकुळले. वतन कुणाचं? रामोशांचंच ना. मग आपलाच रामोशी उपाशी का? आपली माणसं अन्नासाठी महाग का? या रयतेला वाली कुणीच नाही का? अरे किती दिवस असं शेळीवाणी जगायचं? अरे किती दिवस जगण्यासाठी मरायचं आणि मरण्यासाठी जगायचं? किती दिवस? नाही, आपण शिवाजी राजांचं मावळं, आपण पोटाच्या खळग्यासाठी नाही जगायचं, आपण आपल्या स्वाभिमानासाठी जगायचं, या मातीसाठी मरायचं. शिवाजी राजावानी लाखो रयतेचं पोशिंद व्हायचं. आता पुन्हा उभा करायचं शिवाजी राजाचं स्वराज्य. आणि बघता बघता उमाजी नायकांच्या काळजात स्वराज्याची ठिणगी पडली आणि उमाजी नायकांनी मातीत मरणारी माणसं मातीसाठी मरायला उभा केली आणि मातीसाठी मरायला माणसं जगायला लागली. आणि मग शिवाजी राजांसारखा उमाजी नायकांनी झोपलेला माणूस जागा केला, जागा होता तो उभा केला, उभा होता तो चालता केला आणि या चालणाऱ्यांनी उमाजी नायकांना आपला राजा केला. उमाजी राजा स्वराज्याच्या पुनर्बांधणीसाठी कडा टाकला. आणि मग पेशव्यांच्या आणि इंग्रजांच्या अत्याचारानं भेदरलेल्या दबक्या डोळ्यांना मग राजांनी घातली साथ, उठा आणि लढा स्वाभिमानाच्या ताट खण्यानं जगण्यासाठी, शिवछत्रपतींच्या स्वराज्यासाठी. त्या दबक्या डोळ्यांनी विचारलं कुणाच्या भरोशावर? आणि कडाडले राजे या उमाजी नायकाच्या भरोशावर, त्या खंडोबाच्या आशीर्वादाच्या बळावर आणि मनगटाच्या जोरावर. पण त्या माणसांच्या पोटाच्या खळग्यानी राजांना पुन्हा विचारलं, राज, आपण समधी गरीब माणसं, आपल्या पोटांची खळगी बुजवायची कशी? माणसं जगायची कशी? पैशा बिगा राज्याची घडी बसायची कशी? आणि मग त्यावेळी राजे म्हणाले, ज्याने आजपातूर रयतेला लुटलं ते सावकार, खजिनदार, जहागीरदार, इनामदार, इंग्रज या दरोडेखोरांनाच लुटायचं. आणि मग या दरोडेखोरांना लुटण्यासाठी आणि स्वराज्याच्या पुनर्बांधणीसाठी राजांनी माणसे हेरायला सुरुवात केली. मोत्याच्या कंठातला एक मोती राजा निवडला.
येसाजी, पांडवजी, भोजाजी, पदोजी, लहूजी वस्तात बापू सोळसकर, रामराव कोळी, आवजी नाईक, काळूजी नाईक अशी जीवाला जीव देणारी आणि दुश्मनाचा जीव घेणारी माणसं राजा निवडली. आणि त्याच वेळी चहुमुलकात हेरपेरायला सुरुवात केली. रामजी कावजी इलाका पनवेल, हनुमंता मराठा इलाका कासापूर, शिवनाक महर इलाका सासवड, सुभेदार महम्मद इलाका पुणे, वहाग्या 30 मारे इलाका जेसुरी, गुमान सिंग इलाका चिंचवली, महादेव धनगर इलाका मानदेश आणि नरसोजी नाईक इलाका जत असे चहुमुलकात हेर पेरले. आणि बघता बघता हे जासूद खबरा घेऊन उगवले. राजांचा तळ सिंहगडावर पडलाय. आणि त्याच वेळी एक जासूद खबर घेऊन राजांकडे आला. सांगू लागला, राज, गोऱ्यांचा लय मोठा खजिना आहे. कुठं? राज, बांबुर्डेला. पहारा लय ढिलात आहे राज. पहारेकरी मुठभर गोऱ्यांचा बंदोबस्त कसलाच नाही राज. आणि राज, बामन सावकाराचा वाडा आहे. 6 खोल्यातल्या एका खोलीत खजिना आणि दुसऱ्यात बंदुका शस्त्रास्त्र आहेत. जासूद, खबर पक्की आहे? खंडोबाची आण राज, खबर पक्की आहे. असं तर मग बोला सदानंदाचा यळकोट. आणि मग वाघाच्या जबड्यात हात घालून दात उखडायला रामोशी सज्ज झाले. राजांनी सोबत घेतले 30 निवडक रामोशी, जी होती समशेर बहादर, चपळ, काटक आणि वेगवेगळे पराक्रम गाजवलेली, सळसळ या रक्ताची तरणीबाड जिगरबाज रामोशी. आणि राजांनी वेळ निवडली दाट काळोखाच्या मध्यान रात्रीची. आणि मग त्या मध्यान रात्रीला जिगरबाज उमाजी राजांच्या पावलावर पाऊल टाकत काळोख चिरत हे सगळे खजिन्याच्या दिशेला सरकू लागले. बघता बघता मोठा नदीच्या पात्राजवळून वाडा नजरेत भरला. आणि त्याच वेळी राजांची शरद झाली. भोजाजी आणि किसना रामोशी 2-2.5 परस उंचीच्या तटाच्या दिशेला सरकली आणि पाणी सारखी तटाला चिकटली. बघता बघता घोरपडी तटावरती सरा चढली. आतली परिस्थिती राजांना कळवण्यासाठी भोजाजीनं किचपीच करून पिंगळागत हुबेहूब आवाज काढला. राजाने खुनेचा आवाज ऐकला आणि पुढे जा सांगण्यासाठी राजाने सुद्धा घुबडाचा हुबेहूब आवाज काढला. खुनेला खून पटली आणि रामोशी पुढे झाले. हिल्लाळाच्या उजेडात दरवाजापाशी गप्पा ठोकत बसलेले पहारेकरी रामोशांनी सरा जिरले. दरवाजा उघडला. रामोशी आत घुसले. जेवढे दिसले तेवढे अंधारात गडप झाले. तोपर्यंत भोजाजी व कृष्णाजीनं अंधाराचा फायदा घेत बाहेरून कड्या घातल्या. आतापर्यंत बरचसं काम संपलं होतं. आणि मग सगळी रामोशी खजिन्याच्या खोलीकडे सरकली. दरवाजापाशी टेहनीसाठी थांबलेल्यांची आणि खजिन्याकडे गेलेल्या रामोशांची खुनेला खून पटून रामोशी बेधडक आत घुसले. खजिन्याजवळ असणारे सगळे पहारेकरी काही काळाच्या आताच तलवारीच्या वाराने व्याकुले. आणि राजांची शरत मिळताच सगळे रामोशी खजिन्यावर तुटून पडले. वाऱ्यासारखे वाड्यात घुसलेले राजांचे रामोशी खजिना, बंदुका, शस्त्रास्त्र लुटून तिरासारखी वाड्याबाहेर पडली. आणि वाड्याला कळायच्या आत पसार सुद्धा झाली. वाघाच्या जबड्यात गेलेले वाघानं जबडा मिटायच्या आत बाहेर पडले. आणि शिवसूत्राची पुनरावृत्ती घडली. उमाजी राजांनी दरोडेखोरांच्या घरात घुसून दरोडा घातला आणि चोरांच्याच घरात चोरी झाली. खर तर यामुळं दुश्मनानं उमाजी राजांना दरोडेखोर म्हटलं. देशभक्तांनी यालाच क्रांतिकारक मानलं. आद्य क्रांतीवीर उमाजी राजे म्हटलं. आणि मिळालेल्या लुटीच्या पैशाचे राजाने कमी जास्त 5 हिस्से केले. एक हिस्सा खंडोबासाठी, एक हिस्सा कोंढणपूरच्या देवस्थानाला, एक हिस्सा आपल्या सैन्यात वाटला, एक हिस्सा पुढच्या रणनीतीसाठी ठेवला आणि उरलेला हिस्सा दानधर्म करण्यात घालवला. पण स्वतःच्या पत्नी व मुलांना मात्र राजे काहीच देऊ शकले नाहीत. राजा असून सुद्धा राजांची बायका पोरं फाटकीच राहिली. आणि जे राजांनी दिलं ते राजांच्या सोजवळ पत्नीनं दान धर्म करण्यातच घालवलं. स्वतःच्या अंगावर मात्र फाटकी लुगडीच नेसली. अशा या मनानं श्रीमंत असलेल्या कुटुंबाच्या दारात एके दिवशी एक भिकारी आली. लज्जा रक्षणासाठी चिंध्या गुंडाळलेली. कडेवर एक गोचिरवानं उघडं नागडं पोरगा आणि तसाच हाताशी एक पोरगा. तिच्या कृश ओढलेल्या देहातून कसाबसा आवाज बाहेर आला. वाढ का माय. राजांच्या पत्नीनं तिच्या झोळीत धान्य टाकलं. पण ती भाकरीच्या आशेनं तशीच दारात. हे माय, अगं 2 दिवस झालं माझी लेकरं उपाशी आहेत. माझ्या लेकरासनी काहीतरी खायला घाल. शिळपाक काय बी चालन. माय दे ग, पुण्य लागन तुला. आणि व्याकुळलेल्या राजांनी आणि राजांच्या पत्नीनं त्या भिकारणीसह त्या पोरांना जेवायला घातलं.